नमस्कार, रिद्धी सई व्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे देवांचा दुसरा दिवस आणि सई आता उठली, आता आंघोळ करायला जाईल। रिद्धूच्या आज स्कूलमध्ये नवरात्री सेलिब्रेशन आहे म्हणून ती आत्यांची तर तयारी करायला गेली आणि मी आता दिवाबत्ती करतोय। आता सगळा काल मांडलेला होता ते आता सगळं साफ करते, पाया पडते, नंतर मग प्रसाद करील आरतीला। आणि प्रसाद काय करशील आरतीला? त्याचा रवा बनवीत, सकाळी आमच्या इथे रवाच बनवतो प्रसादाला आणि संध्याकाळी काय वेगळा काय बनवायचं असेल त्या, पण मोस्टली रवाच बनवतो। मग काल काय बनवलेला? काल संध्याकाळी द्यायला जात आंघोळीला। तर बघा मग आज दुसरा दिवस, जसा व्लॉग करता येईल तसा काढते। असाच रिद्धू आता स्कूलमध्ये झाले, दुसरी माळी आहे त्याचे स्कूलमध्ये आज नवरात्री सेलिब्रेशन आहे। नको नको घरी ये, डायरेक्ट क्लासला जाऊ नकोस। नको घरी ये नाही, जेवढी चाल असेल तेवढी चांगली। आता आत्या येईल, आत्याच्या सोबत जाते चिरनेरला, तिथून बस आहे कासरबटला जायला। ओम गणपती नमः। एअरपोर्ट एअरपोर्टचे मला सईची आंघोळ झाली, सई आता पाया पडत आहे। सई आरतीचा टाइम झालाय, 9 साडेनऊ झाले। बाबा अथर्व आरतीला आई आई चालेल कामाला। प्रसादासाठी शिरा बनवलाय आणि एक कारला भरेल मी नंतर। याच्यामध्ये भेलभाजी बनवली रिद्धूला ना रिद्धूच्या पप्पाला टिफिनला। आता आता आरती घेतो। स्वामींचा तारक मंत्र बोलतो। कंठी शोभे माल तामराजी, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मला कामना पूर्ती, जय देव रत्न खचित गौरा गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे मुकुट शोभतो बरा, मृत्युंजय। हाय, तर आता संध्याकाळ झाली आणि मला प्रसाद करायचा आहे, करंज्या बनवायच्या आहेत। तर आता माझी घाई होईल म्हणून मी काय आता रेसिपी शूट नाही करणार, एक दिवशी त्याची रेसिपी बनवील मी, शूट करील। आणि आता पटापट बनवते आणि आता सई पण येईल स्कूलमधून 6 वाजता, 6 सव्वा 6 वाजता येते ती। आणि रिद्धू डायरेक्ट क्लासला गेली, ती घरी नाही येणार। पप्पाला कॉल केलता का मम्मीला सांगा का मी येणार नाही, डायरेक्ट जाते। बरं मग आता जाते, बनवते मी करंजी आणि तर मग अलग अलग किचन तर बनवते मी प्रसाद। आधी सईला नाश्ता बनवते, ती येईल आता 15-20 मिनिटात म्हणून तिला आधी नाश्ता बनवते खायला। आधी पीठ मळून घेईल नंतर या करेल।
ब्लॉगची सुरुवात केल्यापासून रेसिपी काही जास्त बनवल्या नाही मी. स्टार्टिंगलाच बनवत होते रेसिपी, पण आता ठरवलं आहे आता आठवड्यातून 1 किंवा 2 रेसिपी चॅनलवर अपलोड करील. म्हणून आता डिसिजन घेतला आहे का मी ब्लॉग कंटिन्यू करील. 1 दिवसाआड किंवा 2 दिवसातून एकदा एक ब्लॉग टाकेल. तर तुम्ही बघा आणि सपोर्ट करा आणि व्लॉग शेअर पण करा. तर चला आरतीला भेटू. हाय. तर आता मी करंजा बनवायचा प्लॅन कॅन्सल केला आहे, कारण की आता टाईम झाला आहे 6:30 वाजत आले. म्हणून मी आता शॉर्टकट बघा असं पान लाटलं आहे आणि असं त्याच्या साह्याने पापड करेल. आणि हे बघा मोदक केलं शॉर्टकट. एका साईडला तेल तापत ठेवलं आहे. आई घालणं पीठ मलतान आणि मी पटकन मोदक करून घेईन. आणि एका साईडला घावणं तलतं, एका साईड घावणं करील आणि मोदक तलील. म्हणून आईनं पीठ मलायला सांगितलं आहे. तर मी आता करते. आरतीला भेटू. पाळा सुवर्णाची कमले वनमाला गला राई रखमाबाई राई चावल पावे लगा जय देव जय देव. मूल मंत्र जप करुणी गौती रक्षक देवनी ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन अंबाबाई माऊली पुरोकार करजती गाय महिमा वर्णू आनंद वर्धराओ देऊनी देवती गौरी एकार पिता देवी मुक्ता तुंबनी शुंभात किती राक्षसात किती मारसिरणी हाय नमस्कार. तर आज घटस्थापनेचा 3रा दिवस आहे आणि सकाळी आरती गेली आणि रिद्धी सई गेली स्कूलमध्ये. आज देवी चंद्रघटेचा पूजन करतात आणि देवीला दुधाचा नैवेद्य आज प्रसाद करतात. शिव काय करतात ताई साई काय शोधतात पत्ते होते काय पत्त ते आता दुधाच्या कवरमध्ये. आज शाळेतून लवकर आली शिव साई, त्यांच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे म्हणून लवकर सोडली. आणि सईला विचारत होतो सई गेली स्कूलमध्ये आणि मी आता जरा आराम करते. सकाळ 11 वाजता शेतावर गेलो होतो. खत मारल्यापासून फेरी पण नाही टाकली जवळच्या शेतावर. तिथे बारीक दाणा पेरलाय, मस्त झालाय. अजून मिसळ होतंय, जातील अजून 20-25 दिवस जातील, नंतर कामच काम. चला मी आता आराम करते, संध्याकाळी येते. आज याची शेवयांची खीर बनवली, कारण की देवीला आज दुधाचं नैवेद्य दाखवतात म्हणून. देव समजा घाटावर बसले पण देवीला नाही भेटले. तर चला माल मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मला कामना पूर्ती. जय देव रत्नाकर्षित गौरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे गडीत मुकुट शोभतो बरा. रुंजून तिने पुरे चरणी गागरिया. जय देव हॅलो बस बघ
नाचते न नाचते